नमस्कार, मैं हूं रत्ना और आप देख रहे हैं सी न्यूज़ भारत। आइए रुक करते इस खबर की ओर। खबर डोंबिवली से है, जहां बता दें शिवसेना के विजय निर्धार सभा को लेकर कार्यकर्ताओं में भारी उत्साह देखने को मिल रहा है। राज्य के उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे इस सभा को संबोधित करेंगे, जिसके चलते डोंबिवली और आसपास के इलाके भगवामय हो गए हैं। डोंबिवली के विभिन्न प्रभागों से शिवसेना के कार्यकर्ता ढोल ताशों की गूंज के साथ हाथों में भगवा झंडे लहराते हुए सभा स्थल की ओर रवाना हो चुके हैं। कार्यकर्ताओं में एकनाथ शिंदे के आगमन को लेकर विशेष उत्साह देखा जा रहा है। इस अवसर पर पूरे शहर में भगवा रंग नजर आ रहा है और जगह जगह शिवसेना समर्थकों की भीड़ उमड़ी हुई है। विजय निर्धार सभा के जरिए शक्ति प्रदर्शन के साथ साथ कार्यकर्ताओं में नया जोश और प्रेरणा भरने का प्रयास किया जा रहा है। सभा का आयोजन डोंबिवली में शक्ति और संगठनात्मक एकता को दर्शाने के लिए किया जा रहा है। कार्यकर्ताओं का उत्साह और शहर का भगवामय दृश्य इस कार्यक्रम की विशेषता है। मी तुम्हाला सांगू इच्छितो की एकनाथ शिंदे साहेबांनी जो महाराष्ट्रभर जो विजय झंझावात ठेवला, जो त्यांच्या विजयाचा जो आनंद जो सगळीकडे साजरा झाला, त्या निमित्ताने आज ते डोंबिवलीत येत आहेत। त्यांचं स्वागत, आमच्या नेत्याचं स्वागत आम्ही ढोल ताशाच्या गजरात लाडक्या बहिणींच्या समवेत आम्ही विकास कामांचा अजेंडा घेऊन त्यांचं स्वागत करणार आहोत। जसा महाराष्ट्रातील नगर परिषद आणि नगरपंचायतीमध्ये जे घवघवीत यश मिळालं, तेच यश कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये आम्हाला मिळेल याची आम्हाला निश्चित खात्री आहे। समस्या तशा डोंबिवलीत फारशा हातावर मोजण्या इतक्याच राहिलेल्या आहेत, कारण खासदार कार्यसम्राट खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ संभाजी शिंदे साहेबांनी जे कल्याण डोंबिवलीमध्ये जे काम केलेलं आहे ते ना भूतो ना भविष्य असं ते काम झालेलं आहे। आणि राहिले मुद्दे समस्यांवरती तर ते हातावर मोजणे इतके समस्या आहेत, ते येणारे आम्ही महानगरपालिकाच्या इलेक्शन झाल्यानंतर ते कामं वर्षभरात आटपून टाकू आणि त्याच्यानंतर कल्याण डोंबिवलीमध्ये इतका विकास झालेला असेल की समस्यावरती बोलण्याचा म्हणजे समस्यावर बोलण्यावर कोणाला काही त्याच्यावरती वेळच मिळणार नाही। मेन उद्देश तो प्रभागाच्या विकासाचाच आहे आमचा, आणि त्या हिशोबाने आम्ही इतके वर्ष जडतोय, पण विरोधात असल्यामुळे काही गोष्टींची अडचणी असायची। आज त्याच दृष्टिकोनातून आम्ही सत्ताधारी पक्षात प्रवेश केलेला आहे। त्या सत्ताधारी पक्षातनं योग्य मार्गाने आम्ही प्रभागाचा विकास जरूर करू। सत्ताधारी पक्षात प्रवेश करताच आपल्याला निधीचा पूर या ठिकाणी आपल्या प्रभागात आलेला आहे। विकास काम आलेला आहे। वर्क ऑर्डर यायचे वेळ होती, नेमकी आचारसंहिता लागल्यामुळे थांबलंय, पण कामं चालू होतीलच आता। येणाऱ्या काळात शिवसेनेला घेऊन आपण कशा प्रकारे पुढची रणनीती करणार आहात? शिवसेनेला घेऊन म्हणजे आता आम्ही स्वतः शिवसैनिक झालोय, आम्हीच प्रभाग। तुम्ही आपल्या जे मतदात्यांपर्यंत कुठला अजेंडा घेऊन पोहोचणार आहात? मेन म्हणजे झोपडपट्टी असल्यामुळे इथे झोपडपट्टीचा विकास आणि घरांचा प्रश्न मोठा आहे, त्या याच्याने आम्ही हा इंदिरानगर प्रभाग हा स्लम एरिया प्रभाग आहे। या प्रभागामध्ये सार्वजनिक शौचालयाची सगळ्यात मोठी दुरावस्था आहे। या शौचालयांच्या अवस्था एवढी बिकट झालेली आहे की नागरिकांना त्या ठिकाणी शौचालय जाण्यासाठी सुद्धा नको झालं आहे, अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण होते। आणि त्या सार्वजनिक शौचालयांची डागडुजी करण्याचं काम शिवसेनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालं। त्याचबरोबर गटार असतील, पायवटा असतील, हे दलित वस्तीच्या माध्यमातून सन्मान्य खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी करण्यात आलं। आणि हे करत असताना या एरियाचा पूर्ण विकास हा शिवसेनेच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आला। आणि आत्ताच्या कंडिशनला हा प्रभाग हा पूर्ण गटारमुक्त आणि पायवटा हा पूर्ण ह्या विभागामध्ये आपण केलेला आहे। सार्वजनिक शौचालयांची दुरावस्था होती त्याची दुरुस्ती केलेली आहे। आणि आम्ही सर्वच या विभागातील माजी नगरसेवक सदाशिव शेलार साहेब असतील, आता ते आपल्या पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केला आहे। आता आम्हाला शिवसेना म्हणून या ठिकाणी बळकटी म्हणजे आमच्या पक्षाला सगळ्यात मोठी आता बळकटी या ठिकाणी येईल। आणि सन्मान्य खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांच्या माध्यमातून ह्या ठिकाणी 1.25 कोटीचा निधी आपण ह्या पायवटान गटारानं ह्या ठिकाणी वापरला गेला। आणि दलित वस्तीच्या माध्यमातून हा निधी आपल्याला सन्मान्य खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांनी आपल्याला दिला आणि सगळ्यात मोठं पाठबळ आपल्याला त्यांनी दिलं। आणि ह्या प्रभागामध्ये आता फुटकून जी काही कामं राहिले ते की समाज मंदिरांच्या दुरुस्ती असतील आणि वाढीव शौचालयांची निर्मिती करणं असेल आणि स्ट्रीट लाईट हे आपण प्रत्येक गल्लोगल्लीमध्ये स्ट्रीट लाईट लावलेले आहेत। आज आणखी काही आपल्याला जर स्ट्रीट लाईट वाढवायचे असतील तर शासनाकडून महानगरपालिकेकडून आपल्याला निधी आणावा लागेल। आणि ह्या प्रभागामध्ये छोटासा दवाखाना असावा,
शासन छोटासा दवाखाना असावा, त्यामुळे छोटी पार्किंगची व्यवस्था असावी, सांस्कृतिक मंच असावा, असे अनेक योजना ह्या प्रभागात जर आपण राबवला तर हा शिवसेनेचा गड आपण राखल्याशिवाय राहणार नाही, एवढं या ठिकाणी सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. डोंबिवली से सीनियर संवाददाता दीपक मौर्य की रिपोर्ट। डोंबिवली में आयोजित ये सभा शिवसेना के कार्यकर्ताओं के उत्साह और संगठनात्मक ताकत को प्रदर्शित करती है। विजय निर्धार सभा के माध्यम से पार्टी कार्यकर्ताओं में नई ऊर्जा और जोश का संचार होने की उम्मीद है। रिपोर्ट में फिलहाल इतना ही। देश और दुनिया की तमाम बड़ी खबरों के लिए देखते रहिए सी न्यूज़ भारत।